नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. तर लवकरच स्वामींचा प्रकट दिन येतो आणि प्रकट दिनानिमित्त तुमची जर इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करायची तर गुरुचरित्र पारायण करत असताना कोणते नियम अटी पाळावेत, कसं करावं याबद्दलची अगदी अगदी डिटेल माहिती, अगदी पारायणाच्या आधी कोणती काय म्हणजे काय काय करावं आणि पारायण संपेपर्यंत उद्यापनापर्यंत पूर्वतयारीपासून ते उद्यापनापर्यंत आपण अगदी सगळी डिटेल माहिती बघणार आहोत. आणि मी स्वतः कसं गुरुचरित्र पारायण केलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे अगदी डिटेल व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरेच लोक असे आहेत की गुरुचरित्र पारायण करायला घाबरतात, पण अजिबात घाबरायचं नाही. गुरुचरित्र पारायण जर तुमच्या हातून घडलं तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही, लक्षात घ्या. आणि खरं सांगू का, गुरुचरित्र पारायण कुणाकडूनही घडत नाही, तो नशीबवानच असावा लागतो. आणि तुमची आणि मनात येणं पण खूप मोठं काम आहे, लक्षात घ्या. नाही बाबा मला गुरुचरित्र पारायण करायचं, ही गोष्ट मनात येणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी मनात येतं ना, ती महाराजांचीच इच्छा असते आणि एक ना एक दिवस ते तुमच्याकडून करून घेतातच. तर या प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिले बघा, गुरुचरित्र पारायण का करायचं? आपल्या घरातील सगळे दोष घालवण्यासाठी. पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, कुठल्याही प्रकारचा तुमच्या आयुष्यात दोष असेल, कुठल्याही प्रकारची मोठी समस्या असेल, अडचणी असतील, नोकरी लागत नाही, विवाह होत नाही, संतती होत नाही, घटस्फोट झाला आहे किंवा काहीही आजारपण आलं आहे, व्हॉटेवर इट, तुम्ही कुठल्या पण समस्येवरती गुरुचरित्र पारायण करा. 100% त्याचा रिझल्ट तुम्हाला येईल, यात काही शंका नाही. आणि गुरुमाऊली नेहमी सांगतात की ज्या घरामध्ये 7 गुरुचरित्र पारायण वर्षभरामध्ये होतात त्या घरामध्ये कुठलीही समस्या नावालाही उरत नाही. म्हणून गुरुचरित्र पारायण हे प्रत्येक घरात झालंच पाहिजे. एखादा तरी व्यक्ती बघा, मी म्हणत नाही की घरातल्या सगळ्याच व्यक्तीने करावं, त्या घरातील एखाद्या व्यक्तीने जरी गुरुचरित्र पारायण केलं तर अख्खं कुटुंब त्याच्या सेवेनं सगळ्या संकटातून सगळं कुटुंब तरतं, लक्षात घ्या. म्हणून नक्की गुरुचरित्र पारायण करा आणि अनुभव घ्या. तर आता जास्त वेळ घेत नाही, तर पहिल्यांदा काय करायचं, ज्या दिवशी पण तुम्ही सेवेला चालू करणार आहेत पहिल्यांदा काय काळजी घ्यायची की तुमचे पिरियड्स वगैरे मध्ये येऊ नयेत याची काळजी घ्यायची. पिरियड्स येऊन गेल्यानंतर आता आज 26 तारीख आहे, 25 तारीख आहे, तर म्हणजे येथे 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. तर ह्या 20-25 दिवसामध्ये आता ते 20 दिवस आणि हे 5-6 दिवस म्हणजे 25 दिवस तरी होतातच. तर ह्या 25 दिवसामध्ये तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण, जर तुमचे पिरियडचे 5 दिवस सोडले तर 20 दिवस तरी तुम्हाला आरामात मिळतात. 20 दिवसामध्ये तुम्ही 3 वेळा तरी पारायण करू शकता. एका दिवस इकडे तिकडे झाला तर 3 वेळा तरी तुम्ही पारायण करू शकता. पण ह्या 20 दिवसामध्ये तुम्हाला एकदाच पारायण करायचं आहे, तुम्ही कधीही करू शकता. तर 20 तारखेपर्यंत. तर आता तुमचे पिरियड्स कधी येणार आहे ते तुम्हाला माहीत असतं. सगळं व्यवस्थित होऊन गेल्यानंतर तुम्ही पारायणाला चालू करा, मध्येच खंड पडू देऊ नका, कळालं. आता ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात जायचं आहे. महाराजांना जाताना नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे. आणि आता पहिल्यांदा मी सांगते की तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला घराची तुमची स्वच्छता करायची आहे. जाळी जळमट असेल किंवा घरात जे काही कचरा असेल, काही पण, ते सगळी घराची जरा स्वच्छता करून घ्यायची आहे. घरामध्ये एखाद्या वेळेस आपण अंडी वगैरे स्टोअर करून ठेवतो फ्रीजमध्ये, तर ते पूर्णपणे नसावं, ते संपवून टाका. आणि म्हणजे अजिबात स्टोअर वगैरे करून ठेवू नका, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. साक्षात दत्त महाराज तुमच्या घरामध्ये वास करतात त्या 7 दिवसामध्ये. म्हणून अशा काही तामसिक गोष्टी किंवा नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी तर नाहीच सोडा, पण ज्या स्टोअर करून ठेवलेल्या वस्तू आहेत त्या तरी असू नयेत, कळालं. आता म्हणून घराची स्वच्छता करा, जाळी जळमट काढा आणि गोमूत्र वगैरे शिंपडा. अशा प्रकारे स्वच्छता करून घ्या. त्याच्यानंतर कारण का माहिती आहे, किचन ओटा स्वच्छ ठेवा, कारण त्याच किचन ओट्यावरती आपण नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असतं, त्याच्यामुळे तो स्वच्छ धुवून वगैरे काढा. एवढंच, बाकी काही जास्त करा असं म्हणत नाही मी, थोडीफार स्वच्छता करा. त्याच्यानंतर महाराजांच्या केंद्रात जा, मठात जा आणि जाताना नारळ, खडीसाखर, फूल, अगरबत्ती आणि
एखादं रुपयाचं नाणं किंवा तुमच्या यथाशक्तीने कितीही 11 रुपये वगैरे गुरुदक्षिणा तिथे सगळं हे नारळ वगैरे ठेवून महाराजांना प्रार्थना करा की महाराज उद्यापासून मी गुरुचरित्र पारायणाला शक्यतो शनिवारी चालू करावं गुरुचरित्र पारायण. कारण गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये सुद्धा दिलेलं आहे की शनिवारी सुरुवात करावी. तर उद्यापासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करते आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे कुठलाही खंड न पडता निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे हीच महाराजांच्याने प्रार्थना करा. आणि अशी प्रार्थना करा आणि घरी या तिथे थोडा वेळ बसा. कारण हे पुढचे 7 दिवस आपल्याला खूप म्हणतो ना की ऊर्जा लागते, ताकद लागते किंवा एक आत्मविश्वास लागतो आपल्याला ही सगळी सेवा करण्यासाठी. त्यामुळे तिथे बसून एक सात्विक ऊर्जा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. 10 मिनटं बसा, 15 मिनटं बसा. कारण केंद्रात मठात खूप सात्विक लहरी असतात, त्या आत्मसात करा. आता हे सगळं झाल्यानंतर घरी यायचं आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी म्हणजे पारायण करायच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे करायचं आपलं 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य द्यायचा असतो. तर 4 चपात्या करायच्या, 5 चपात्या करायच्या आहेत तुम्हाला. तर 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला असे 5 नैवेद्य तुम्हाला द्यायचे आहेत. तर असे 5 नैवेद्य तुम्हाला द्यायचे आहेत कधी आदल्या दिवशी रात्री. आता हे सगळं म्हणजे त्या एवढ्या आपल्या तळ हाता एवढ्या चपात्या करायच्या, त्याच्यावरती गुळाचा खडा पण ठेवू शकता किंवा तसंच देऊ शकता. तर 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला देऊ शकता. 4 कुत्रे मिळत नसेल, 1च कुत्रा असेल तर त्यालाच ते सगळं द्यायचं, 1 गाईला देऊन यायचं. अशा प्रकारे तुम्हाला आणि गाय वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या छतावर वगैरे ठेवू शकता, काही हरकत नाही. त्यांच्या नावाने तुम्ही छतावर वगैरे ठेवू शकता ते सगळे नैवेद्य. तर आता हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी आपल्याला करावी लागते. तर पारायण म्हणजे आता उद्या आहे तर आदल्याच दिवशी तुम्हाला पूजा मांडणी तुम्ही करू शकता. कारण सकाळी आपल्याला पारायण करायचं असं शक्यतो पहाटे 3 पारायणाला सुरुवात करावी. ब्रह्ममुहूर्तावर पारायण करावं आणि आदल्या दिवशी तुम्ही मांडणी करा. मांडणी काय करायची, एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती जिथे आपण पारायण करणार आहे तिथे स्वच्छ जागा पुसून घ्यायची. त्याच्यानंतर आता मांडणी जी आहे ती मी साईडला तुम्हाला देते, फोटो देते, तशी मांडणी तुम्ही करा आणि मी सांगते पण. एक चौरंग घ्यायचा, तिथली जागा आधी स्वच्छ करायची, गोमूत्र शिंपडायचं. त्याच्यानंतर एक स्वच्छ चौरंग घ्यायचा, त्याच्यावर स्वच्छ वस्त्र अंतरायचं, पिवळं असेल लाल असेल. त्याच्यावरती तुम्हाला दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवायचा, नसेल तर महाराजांची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती ठेवायची. डाव्या साईडला आपल्याला कलश मांडायचा असतो. तर कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, स्वस्तिक काढून घ्यायचं कलशाला हळद कुंकूचं. त्याच्यावरती नारळ ठेवायचा. नारळ हा नवीन असावा आणि 5 खऊची पाने किंवा आंब्याची पाने पण तुम्ही ठेवू शकता. आता जिथे जसं दाखवलं आहे ह्याच्यात इमेजमध्ये तसं तुम्ही ठेवू शकता. आणि एका साईडला तुम्ही महाराजांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे. पुढे त्याच चौरंगावरती पुढे नैवेद्य ठेवायचा आहे. म्हणजे नैवेद्य सकाळी दाखवायचा, फक्त ही मांडणी सांगते मी. आणि अशा प्रकारे मांडणी करायची. आणि चौरंगाच्या पुढे एक छोटासा पाट ठेवायचा, त्या पाटावरती आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथ ठेवत असताना खाली पिवळं वस्त्र अंतरायचं, जे पण वस्त्र असेल कुठल्याही रंगाचं असो, फक्त काळं नाही. पिवळ्या कलरचा असेल तर अतिशय उत्तम. तर आता ग्रंथावरती पिसामध्ये तो ग्रंथ ठेवायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे साधी सोपी मांडणी करायची. साईडला 2 समया ठेवायच्या आणि आरती पण चौरंगावरती एक छोटीशी आरती ठेवायची. समया नाही ठेवला तरी चालेल, पण आरती मोठी असावी, त्यात तेल जास्त बसावं, कारण जास्त वेळ आपला दिवा तेवत राहावा यासाठी आरती ठेवायची. कळालं? अशा प्रकारे साधी सोपी मांडणी करायची आहे. आता मांडणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पण मांडणी करू शकता बरं का, असं काही नाही. पूर्व दिशेला आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, डोक्यावरून अंघोळ करायची. त्याच्यानंतर ताई पहिल्यांदा पूजा वगैरे करून देवपूजा करायची का, तर नाही, तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर पहिल्यांदा देवपूजा लवकर उठा. मग त्यासाठी खूप लवकर उठावं लागेल तुम्हाला. 3 वाजता किंवा 2:30 वाजता, म्हणजे 3 वाजता 3:30 वाजता उठून तुम्हाला सकाळी लवकर जॉबवर वगैरे जायचं नसेल तर तुम्ही निवांत उठू शकता. पण 3 ते 5 या काळात आपलं पारायण पूर्ण व्हावं असं म्हटलं जातं. कारण ब्रह्ममुहूर्तावर गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं अधिक पट आपल्याला फळ मिळतं. म्हणून सकाळच्या वेळीत हे पारायण करावं. कळालं?
आता देवपूजा वगैरे करून घ्यायची नसेल, देवपूजा करायची तर डायरेक्ट तुम्ही पारायणाला देवापुढे दिवा लावायचा नुसता आणि डायरेक्ट पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. आता पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जी काही आपण मांडणी केलेली आहे त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचं, महाराजांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी भरून ठेवायचं, दिवा धूप अगरबत्ती लावायची, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि ग्रंथाला धूप दीप अगरबत्ती लावायची, फुलं म्हणजे काय म्हणतो आपण फुलं वगैरे वाहून घ्यायची, महाराजांना अष्टगंध वगैरे सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प करत असताना हातामध्ये पाणी, फूल, अक्षदा, हळद कुंकू घ्यायची, तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं, गोत्र माहीत असेल तर कश्यप म्हणायचं आणि म्हणायचं की मी स्वामींचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रानुसार गुरुचरित्र पारायणाला मार्गदर्शनानुसार गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे किंवा करत आहे आणि हे पारायण माझं निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तुम्ही ज्या कामासाठी पारायण करताय, ज्या इच्छेसाठी पारायण करते ती इच्छा बोलायची आणि ते इच्छासुद्धा लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. आणि ह्या 7 दिवसामध्ये मला कुठलाही खंड येऊ देऊ नका अशी महाराजांना प्रार्थना करायची पहिल्यांदा. आणि ते संकल्पकाचं पाणी खाली सोडायचं, ते झाडाला घालायचं. कळालं? आता संकल्प झाला, आता सेवेला चालू करायचं. सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जे काही आपण कलश वगैरे मांडलेला आहे त्या सगळ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा वगैरे सगळं फूल वगैरे म्हणजे जी पूजा आहे ती करून घ्यायची. ग्रंथाचं पण पूजा करून घ्यायची आणि सेवेला चालू करायचं. सगळ्यात पहिले स्वामीस्तवन पहिल्यांदा म्हणायचं, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये स्वामीस्तवन आहे ते म्हणायचंच आणि मग सेवेला चालू करायचं. पहिल्यांदा गायत्री मंत्र 1 माळ म्हणायचे. आता तुमच्याकडे ह्यासाठी म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ जो आहे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र जे तुमच्याकडे असावं त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा सगळं दिलेलं आहे की पहिल्या दिवशी काय म्हणायचं. तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामीस्तवन, कारण पहिल्या दिवशी जरा जास्त वेळ लागतो आपल्याला, कारण खूप काही सेवा करायच्या असतात. सगळ्यात पहिले स्वामीस्तवन म्हणायचं, त्याच्यानंतर पहिल्यांदा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, 1 माळ स्वामींची घ्यायची, 1 माळ श्री गुरुदेव दत्तांची घ्यायची आणि त्याच्यानंतर 1 माळ गायत्री मंत्र झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करावी लागते. तर एवढं सगळं म्हणून झाल्यानंतर आता स्वामीस्तवन बहुतेक त्यात आहेच, तर ते सगळं वाचून झाल्यानंतर मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची. कळालं? तिथे दिलेलंच आहे पहिल्या पानावरती, ग्रंथाच्या पहिल्या पानावरतीच दिलेलं आहे कशी सुरुवात करायची. त्याच्यामुळे सुरुवात तशी करायची आणि पहिल्या दिवशी जेवढे अध्याय आहेत तेवढे अध्याय वाचायचे. असं 7 दिवस, दुसऱ्या दिवशी किती अध्याय आहेत ते वाचायचे, असे 7 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे. 7 दिवस आता हे अशा प्रकारे रोज तुम्हाला पारायण करायचं आहे. रोज म्हणजे रोज पहाटे उठायचं आणि हो, ह्याचे नियम अटी मी तुम्हाला नंतर सांगते. पण 7 दिवसामध्ये आपला ग्रंथ हलणार नाही याची काळजी घ्यायची. ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुमचे अध्याय जेवढे आहेत ज्या दिवशीचे जेवढे सगळे वाचून झाल्यानंतर आहे असा त्या पिसामध्ये झाकून ठेवायचा, ग्रंथ उघडा ठेवायचा नाही. कळालं? पारायण चालू असताना धूप दीप अगरबत्ती चालू आहे याची काळजी घ्यायची, कारण दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात वास करतात. ज्यावेळी आपण पारायणाला आसन घेऊन बसतो त्यावेळी आपल्या साईडला एक आसन ठेवायचं, कारण दत्त महाराजांसाठी ते आसन असतं. ते दत्त महाराज आपले वाचन ऐकायला आलेले असतात, म्हणून अजिबात विसरायचं नाही. आपण ज्यावेळी आता इथे तुम्ही बसलाय तर तुमच्या साईडला अजून एक आसन मांडायचं, रोज 7 दिवस मांडायचं, कारण दत्त महाराजांसाठी ते आसन असतं. कळालं? आता हे सगळं झालं. असं 7 दिवस तुम्हाला करायचं. 7व्या दिवशी उद्यापन वगैरे कसं करायचं ते नक्कीच सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता नियम अटी काय पाळायचे. 7 दिवस तुम्ही एक धान्य खायचं आहे. सगळ्यात पहिला नियम, 7 दिवस तुम्ही एक धान्य खायचं. एक धान्य खायचं. तुम्ही भात पण खाऊ शकता. बऱ्याच वेळेला म्हणायचं की भात खाऊ नये, पण थोड्या प्रमाणात तुम्ही भात खाऊ शकता. भात का खायचा नसतो, कारण भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो, झोप येते, म्हणून आपल्याला भात खायचा नाही असं सांगितलं जातं. पण एखाद्याला नाही जमत, एखाद्याला खावाच लागतो, काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम त्या तर तुम्ही थोड्या प्रमाणात भात खाऊ शकता. असं काही नाही की खायचंच नाही. काही लोक पूर्ण जेवण करून, मी असं ऐकलं की पूर्ण जेवण करून गुरुचरित्र पारायण करतात. तर एक धान्य तुम्हाला खायचं आहे. एक धान्य म्हणजे काय, 7 दिवस तुम्ही गहू तर गहू खायचे, म्हणजे गव्हाचे तर गव्हाचे पदार्थ खायचे, ज्वारी तर ज्वारी खायची, भात तर भात खायचा. असं भात शक्यतो टाळाच, कारण भातामुळे आपल्याला आळस येतोच. त्याच्यामुळे गहू किंवा ज्वारी एक धान्य तुम्हाला खायचं आहे. द्विदल धान्य खायचं नाही, म्हणजे ज्या डाळींचे जे प्रकार असतात 2 धान्य ते खायचं नाही.
एक धान्य झालं. त्याच्यानंतर तुम्हाला तामसिक म्हणजे कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तामसिक का खायचं नाही? कारण तामसिक पदार्थ खाल्ल्याने आपल्याला राग येतो, चिडचिड येते. मग ह्या पारायणाच्या काळात आपल्याला राग चिडचिड जास्त करायची नसते, शांत राहायचं असतं. म्हणून कांदा लसूण वर्ज्य. तर तुम्ही 7 दिवस कुठलीही भाजी खाऊ शकता. भेंडी असेल, कोबी असेल, फ्लॉवर असेल, कुठली पण भाजी खाऊ शकता. मेथीची भाजी, पालेभाजी खाऊ शकता. पण कांदा लसूण विरहित तुम्हाला ती भाजी खायची आहे. कळालं? आता एक धान्य खाऊ शकता. दूध, फळं वगैरे सगळं खाऊ शकता, काही हरकत नाही. चहा घेऊ शकता. फक्त जेवण जे आहे 7 दिवस तर तुम्ही एकच घ्यायचं आहे. म्हणजे आता गहू खाताय तुम्ही तर गव्हाची चपाती खाऊ शकता, शिरा खाऊ शकता, गव्हाची जी लॅप्सी असते ती खाऊ शकता. असं काही तुम्ही खाऊ शकता. ज्वारी खाताय तर ज्वारीची तुम्ही आंबील खाऊ शकता. म्हणजे असं ज्वारीची भाकरी, ज्वारीपासून जे काही बनतं ते खाऊ शकता, अशा प्रकारे. कळालं? हे क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर ब्रह्मचर्य 7 दिवस पाळायचं. 7 दिवस बेडवर झोपायचं नाही. बेडवर का झोपायचं नसतं सांगू का? म्हणजे गुरुचरित्र पारायण म्हणजे जास्तीत जास्त ज्या सुखसुविधा आहेत त्याच्यापासून आपण लांब राहायचं असतं. आता बेडवर झोपणं म्हणजे सुखसुविधाच झाली ना, ती आरामच झाला. जास्तीत जास्त सुख आपल्याला टाळायचं आहे, सुविधा जास्त टाळायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे सुखसोयी टाळायच्या. त्याच्यामुळे कमी जेवढ्या घेता येईल तेवढ्या आपल्याला घ्यायच्या. बेडवर झोपायचं नाही. अंथरूण जे आहे ते तुमचं तुम्हाला सेपरेट हवं. सतरंजीवरती झोपायचं. कळालं? 7 दिवस दुसऱ्यांच्या अंथरुणावर बसायचं नाही किंवा कोचवरती असेल अजिबात बसायचं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याकडून चूक होते, काही हरकत नाही, पण शक्यतो टाळायचं. त्याच्यानंतर 7 दिवस नॉनव्हेज बंद. घरात आणायचंही नाही, खायचंही नाही. कळालं? 7 दिवस पूर्ण कडकडीत नॉनव्हेज वर्ज्य, ब्रह्मचर्या वर्ज्य, परान्न 7 दिवस वर्ज्य. दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही, अन्नच काय पाणीही प्यायचं नाही. कळालं? हे नियम झाले. ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काही अडचण आली, पिरियड्स तर होऊन गेल्यानंतरच आपण करणार आहोत त्याच्यामुळे पिरियड्सचा काय प्रॉब्लेम, पण एखाद्या वेळेस सुतक विटाळ आलं तर काय करायचं? हे पारायण तुम्हाला पूर्णच करावं लागतं कुठल्याही परिस्थितीत. तुमच्या घरात आता सुतक विटाळ आलं तर ते तुमच्या भावकीला पण येणार. तुमच्याकडून जे कोणी हे वाचू शकतील त्यांना ते वाचून घ्यायचं, म्हणजे तुमच्या भावकीतील सोडून. पारायण हे कसंही पूर्ण करून घ्यायचं आहे. कळालं? त्या एखादी मैत्रीण असेल, एखादा मित्र असेल, त्यांच्याकडून हे पारायण रोज तुम्हाला आहे असं वाचून घ्यायचं आहे. कळालं? अशा प्रकारे हे 7 दिवस पूर्ण करायचे. आणि रोज संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचूनच झोपायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम का वाचायचं? तर विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने आपण पारायण काळात ज्या काही चुका आपल्याकडून होतील, मग एखाद्या वेळेस आपल्याला झोप येते, जांभई येते, आपण आळस देतो, ह्या चुका ज्या आपल्या वाचताना झालेल्या असतात त्या म्हणजे काय होतात, त्या निघून जातात आपल्याकडून. त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे ह्या चुका माफ होतात. म्हणून विष्णू सहस्त्रनाम रोज संध्याकाळी वाचायचंच. ते वाचल्याशिवाय आपलं पारायणाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचूनच झोपायचं आहे. कळालं? आता हे 7 दिवस अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं, अशा प्रकारे आहार करायचा आहे, अशा प्रकारे नियम अटी पाळायचे आहेत. 7व्या दिवशी सप्ताह काळात ज्यावेळी पारायण असतं त्यावेळी 8व्या दिवशी त्याचं उद्यापन होतं. पण आपण इतर वेळी ज्यावेळी पारायण करतो त्यावेळी तुम्ही 7व्या दिवशी पण सांगता करू शकता, 8व्या दिवशी पण करू शकता, असं काही नाही. कळालं? तर आता ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं आहे, ही तुमची रोजची पूजा करायची, वाचन करायचं आणि गोडाचा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे. महाराजांना जे पण आवडतं सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे तुम्ही काहीही करा, पुरणपोळी करा, चपाती करा, काही पण करा, पण त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंग ही असलीच पाहिजे. थोडी कवीना घेवड्याची शेंग पाहिजे. आता कारण ह्या नैवेद्याशिवाय आपलं उद्यापन अपूर्ण आहे, लक्षात घ्या. म्हणून घेवड्याची शेंग म्हणजे चपटी घेवड्याची शेंग असते ती नव्हे, वाल घेवडा, ती घेवड्याची शेंग असली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुम्ही बनवलं आहे, भाजीपोळी असेल किंवा खीर असेल, काही पण तुम्ही जे नैवेद्य बनवलं त्याचे 4 नैवेद्य काढायचे, 4 ताटं करायचे. कळालं? उद्यापनाच्या दिवशी छानपैकी आरास वगैरे करायची, पूजा वगैरे करायची. गोमूत्र 7 दिवस गोमूत्र वेळोवेळी शिंपडायचं आपल्या घरामध्ये. 7 दिवस घरात आपले आचार विचार चांगले ठेवायचे, वाद होणार नाही, तंटा होणार नाही याची काळजी घ्यायची. कळालं? आता 7व्या उद्यापनाच्या दिवशी 4 नैवेद्य काढायचे. वाचन वगैरे सगळं झाल्यानंतर म्हणजे सगळं झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आणि हो, आरती 2 टाईम करायची.
आरती सकाळी पण करायची, संध्याकाळी पण करायची. 7 दिवस दोन्ही टाईम आरती करायची, दोन्ही टाईम नैवेद्य दाखवायचा. कळालं? आता नैवेद्य काय दाखवायचा, तर रोज तुमच्या घरात जे काही बनतं, जे तुम्ही खाता, आता तुम्ही भाजी, मेथीची भाजी आणि चपाती खाताय, ते महाराजांना दाखवायचं. कळालं? तुम्ही भाकरी आणि मेथीची भाजी खाताय, ते महाराजांना दाखवायचं. असं काही नाही की वेगळं महाराजांना तुम्ही जे 7 दिवस एक धान्य खाताय ते महाराजांना दाखवायचं. कळालं? आता 7व्या दिवशी सगळी पूजा झाली, सगळं झालं आहे. आता नैवेद्य उद्यापन कसं करायचं. उद्यापन म्हणजे खूप मोठं काय करावं लागतं असं नाही. तुम्ही एक जोडपं जेवू घालू शकता, ब्राह्मणांना शिदा देऊ शकता त्या दिवशी. आता पूजा वगैरे झाल्यानंतर 4 नैवेद्य काढायचे. त्या 4 नैवेद्य कशाचे काढायचे, जे पण तुम्ही केलं आहे, कितीही पदार्थ असो, 5 पदार्थ असो, आमटी, भाजी, पोळी, वरण, भात, एखादा गोडाचा पदार्थ. कळालं? जेवढे पण पदार्थ आहेत तेवढे सगळे पदार्थ त्या ताटात घ्यायचे, थोडे थोडे घ्यायचे आणि अशी 4 ताटं करायची तुम्हाला. प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान हवं. तुळशीच्या पानाशिवाय महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत. कळालं? प्रत्येक ताटातील प्रत्येक पदार्थावर तुमच्या तुळशीचं पान हवं. आता 4 ताटं झाली. 4 ताटं इथे म्हणजे ठेवायची महाराजांच्या समोर. पहिलं ताट असतं महाराजांचं म्हणजे ग्रंथाचा नैवेद्य असतो, त्याच्यानंतर स्वामींचा नैवेद्य असतो, एक दत्त महाराजांचा आणि एक कुलदेवीचा. असं 4 नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत. जो ग्रंथाला दाखवला तर 4ही नैवेद्य आपण दाखवायचेच आहेत. नैवेद्य दाखवायचा व्यवस्थित वाचन वगैरे झाल्यानंतर तुम्ही ब्राह्मणांच्याकडून पण हे उद्यापन करून घेऊ शकता बरं का, असं काही नाही. तुम्ही स्वतःच केलं पाहिजे. ब्राह्मण जर येत असतील तर त्यांच्याकडूनही करून घेऊ शकता किंवा घरच्या घरी आपल्या आपण सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तो गाईला द्यायचा किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता. आणि कुलदेवीचा जो नैवेद्य आहे तो त्यातला एक कुलदेवीला दाखवायचा, म्हणजे तुमच्या देवाला दाखवायचा, आणि एक स्वामींना आणि एक दत्त महाराजांना, असे 4 नैवेद्य दाखवायचे. त्यापैकी एक नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता. गाई नसेल तर तुम्हीही ते 4ही नैवेद्य घरात खायचे आहेत. त्या नैवेद्यातला प्रत्येक पदार्थ संपला पाहिजे याची काळजी घ्यायची. कळालं? अशा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक जोडपं जेवायला घालू शकता. पण ते जोडपं पण असं घालायचं की त्यालाही सेवेची आवड असावी. नाही एखाद्याची निंदा करतोय आणि उद्यापनाला आला आहे असं नाही. ते जोडपंही तेवढंच नम्र असावं, शालीन असावं, सेवा करणारं असावं. कळालं? तर त्या जी काही स्त्री आहे तिची ओटी भरायची आहे, त्यांना जे काही तुमच्या घरात बनलं आहे ते सगळं घालायचं. मी परत एकदा सांगते की त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंग असावी, थोडी किंवा असावी पण असावी. तर अशा प्रकारे साधं सोपं उद्यापन करायचं आहे. 7 दिवस ग्रंथ हलवायचा नाही. 7व्या दिवशी ग्रंथ सगळं झाल्यानंतर नैवेद्य म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही पण जे काही नैवेद्यामध्ये बनलं आहे ते तुम्ही स्वतः खायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही कांदा लसूण नाही घालायचा. म्हणजे काही ठिकाणी घालतात, पण 7 दिवस आपण विना कांदा लसणाचं खाल्लो आहे आणि 7व्या दिवशी कांदा लसूण घालून सगळं खायचं, तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं. तुम्ही करू शकता, काही ठिकाणी करतात बरं का, असं काही नाही. पण नाही, मला तर काही ते पटत नाही. मी ज्यावेळी पारायण केलं त्यावेळी अजिबात मी घातलं नव्हतं. विना कांदा लसूण विरहितच मी जेवण केलं होतं, उद्यापन केलं होतं. तर अशा प्रकारे आणि त्या जोडप्याला पण जेवू घालायचं, त्यांची ओटी भरायची, मान सन्मान करायचा आणि त्यांना पाठवायचा. जोडपं वाढायचं नसेल तर ब्राह्मणांना शिदा द्यायचा, 51 रुपये द्यायचे आणि अशा प्रकारे पण उद्यापन करू शकता. आता ग्रंथ कसा हलवायचा. 7 दिवस तर अजिबात ग्रंथ हलवायचा नाही. फक्त पेजेस बदलताना फक्त हळूवारपणे आपल्याला पानं उघडायची आहेत वाचताना. 7व्या दिवशी अशा प्रकारे ग्रंथ हातात घ्यायचा, म्हणजे असा, आणि 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून किंवा अशा प्रकारे घ्यायचा आणि खाली ठेवून म्हणजे 3 वेळा असा घ्यायचा, खाली ठेवायचा, घ्यायचा, खाली ठेवायचा, असं अशा प्रकारे 3 वेळा करायचं. आणि थोडा डोक्यावर ठेवायचा, कारण 7 दिवस आपण त्याचं पारायण केलेलं आहे. त्याच्या सात्विक लहरी ज्या काय आहेत त्या आपल्या शरीरात उतरतील आणि आपल्या मनातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. त्याच्यामुळे तो थोडासा डोक्यावर ठेवायचा, डोक्यावरनं परत तो खाली ठेवायचा. अशा प्रकारे ग्रंथ हलवायचा आहे. कळालं? आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर आहे असा व्यवस्थित त्या पिसामध्ये गुंडाळून तुम्ही कुठेही जिथे हात लागणार नाही तिथे तुम्ही तो ग्रंथ ठेवू शकता.
कळालं? अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. अगदी पूर्वतयारीपासून उद्यापनापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा, नक्की सांगेन. एखादी गोष्ट राहिली असेल तर शक्यतो काहीच नाही राहिलं, मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्की पारायण करा आणि अनुभव घ्या. मलाही तगडा अनुभव आलेला आहे या गुरुचरित्र पारायणाचा. मी परवाच केलं. वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीपासून ते 8 जानेवारीपर्यंत मी पारायण केलं होतं आणि त्याचा अनुभवसुद्धा तुमच्या जवळ शेअर केला होता. तर खूप तगडा अनुभव आला मला. नक्की तुम्हालाही येईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.